नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण गणित विषयातील अपूर्णांक हा घटक शिकणार आहोत. अपूर्णांक म्हणजे काय? जी एखादी संख्या पूर्ण नाही, अर्धवट आहे, त्या संख्येला अपूर्णांक असं म्हणायचं आहे. अपूर्णांकाचे मुख्य दोन प्रकार पडतात: दशांश अपूर्णांक आणि व्यवहारी अपूर्णांक. दशांश अपूर्णांक 2.3, 2.34, 3.456 आणि व्यवहारी अपूर्णांक म्हणजे ज्यामध्ये अंश आणि छेद असणार आहे. 2/3, 5/4, 8/9, 3/12 या सर्वांना मिळून आपण अपूर्णांक म्हणतो. ह्या व्यवहारी अपूर्णांकाचे अजून आपल्याला प्रकार करता येतात. अंशाधिक अपूर्णांक. अंशाधिक अपूर्णांक म्हणजे ज्यांचा अंश मोठा आहे तो. छेदाधिक अपूर्णांक ज्यांचा छेद मोठा आहे तो. अंशाधिक अपूर्णांक, अंशाधिक अपूर्णांक आणि छेदाधिक अपूर्णांक, छेदाधिक अपूर्णांक. ज्यामध्ये अंश मोठा आहे तो अंशाधिक, ज्यामध्ये छेद मोठा आहे तो छेदाधिक. आता अपूर्णांकामधील आपण दशांश अपूर्णांकांची उदाहरण सर्व समजावून घेऊया आणि नंतर व्यवहारी अपूर्णांकांची उदाहरणे समजावून घेऊ. आता आपण येथील प्रश्न पाहूया. दशांश अपूर्णांकात रूपांतर करा. 213/10 आहे म्हणून एकच शून्य असल्यामुळे एक दशांश चिन्ह आपल्याला द्यायचं आहे. 213. आता चिन्ह देत असताना उजव्या बाजूकडूनच द्यायचं आहे. एक घर. 21.3. 413 आहे, अंक लिहून घेतला. 100 आहे, एक आणि दोन शून्य असल्यामुळं उजव्या बाजूकडून 2 स्थान पुढे जायचं आहे आपल्याला. 1 2. 4.13. दशांश पुढील नंबर वाचन करत असताना सिंगल डिजिटच वाचायचा आहे, एकच नंबर वाचायचा आहे. 9 आहे परंतु खाली 3 शून्य आहेत. 1 घर 2 3. इथं काही अंक नाही म्हणजे शून्य असतो. 0.009. नंतर 5 लिहिल्यानंतर आपण दशांश देणार आहे कारण की एकच शून्य आहे. 91. 2 घर सोडून 1000 आहे तसा अंक लिहूया. 1 2 3. उजव्या बाजूकडून मोजायचं आहे. इथं अंक नाही म्हणून शून्य दिला. 0.243. दशांश म्हणजे आपण पॉइंट म्हणत असतो त्याला. 912. 1000 असल्यामुळे 3 घरे. 1432. 1 2 3. एक घर देणार. 2.4 होणार. हे बेसिक आहे, हे सर्वांना आलंच पाहिजे कारण की आपल्याला यांची बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार करताना याचा वापर करायचा आहे. आता पुढील आणखी उदाहरणांचा आपण करूया. 213. 2 दशांश. 413. 2 शून्य आहेत म्हणून उजव्या बाजूकडून 2 घरे. 95. 3 घरे. 1000 असल्यामुळे 5. 2 घरे. 996. 2. 100 आहे, इथे 2 घरे उजव्या बाजूने मोजून. हे दशांश चिन्ह आपल्याला देता आलं पाहिजे. 2 2 2.
आता याचा आपण वापर बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार करताना उदाहरणामध्ये करणार आहे. सोडवा. आता आपण यांची अपूर्णांकाची बेरीज करूया. हा अपूर्णांक दशांश अपूर्णांक आहे. उभी मांडणी करून घेऊया. बेरीज करायची आहे. पॉइंट खाली पॉइंट. आता जिथे अंक नाही तिथं आपण शून्य लिहूया, म्हणजे बेरीज करताना व्यवस्थित येणार आहे. 4 3 7 5 12 हातचा 1 3 आणि 4 2 6, म्हणजे यांचा आन्सर आला 6.235. आता यांची वजाबाकी करायची आहे. पॉइंट खाली पॉइंट व्यवस्थित द्या. 4 3 2 8 मायनस वजाबाकी करायची आहे. इथं अंक नाही म्हणजे शून्य असतो. 10 मधून 8 गेले 2, हातचा घेतलेला दिला. 11 तून 2 गेले 9, आता हातचा घेतलेला दिला. 12 तून 3 गेले 9, पुन्हा हातचा घेतलेला दिला. 3 मधून 4 जात नाही, पुन्हा हातचा घेऊया. 9 हातचा घेतलेला दिला. 2 पॉइंटला पॉइंट, म्हणजे उत्तर आलं 29.992. आता आपल्याला यांची बेरीज करायची आहे. इथे जी रेषा दिलेली आहे त्याला आवर्ती असं म्हणतात. 17 17 हे कंटिन्यू असणार आहे, म्हणजे आपण कितीही घेऊ शकतो असेल. इथेही 36 तसेच घेऊ शकतो आपण. आता यांची बेरीज केल्यानंतर 7 आणि 6 13, हातचाला 1 1 2 5, इथेही 5च येणार 53, इथेही 53 0, म्हणजेच आन्सर काय येणार आहे 0.53 बार देणार आपण. आवर्ती या रेषेला नाव आहे. अपूर्णांकामध्ये खंडित आणि अखंडित. खंडित 2.3 हा खंडित झाला. 2.333 असं कंटिन्यू आहे. हे अखंडित झालं, त्याचा खंड कुठेही पडणार नाही. आणि जी समजा एखादा नंबर डबल येत असेल असा 14 या बारला आवर्ती असं नाव आहे. आता यांची वजाबाकी करायची आहे आपल्याला. 72.9 वजा 8.217. पॉइंट खाली पॉइंट व्यवस्थित द्या, म्हणजे तुमची बेरीज किंवा वजाबाकी चुकणार नाही. 10 मधून 7 गेले 3, हातचा घेतलेला दिला. 9 मधून 1 गेले 8, पुन्हा हातचा घेतलेला दिला. 8 मधून 2 गेले 6, पॉइंटला पॉइंट. आपण इथं हातचा घेतलाच नाही, इकडे द्यायचा नाही. 12 तून 8 गेले 4, हातचा घेतलेला इथे दिला. 6 मधून काहीच नाही, म्हणजे तो शून्य द्या. आन्सर आलं 64.683, 64.683. अशी छोटी छोटी परीक्षेला उदाहरणे येतात. पुढील प्रश्न गुणाकाराची उदाहरणे आहेत, सोडवा. यांचा गुणाकार करायचा आहे, यांचाही गुणाकारच करायचा आहे. आता आपण दशांश चिन्ह थोडा वेळ विसरून जाऊया. 1 गुणिले 1 एकच, 1 गुणिले 3 3. जर दशांश चिन्ह नसेल तर यांचा गुणाकार 3 येणार आहे. आता दशांश चिन्ह किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 8. 8 थोडक्यात प्लेसला 8 घरांना दशांश चिन्ह आहे. तर आपल्याला काय करावं लागणार आहे? 8 दशांश चिन्ह 8 अंक सोडून दशांश चिन्ह द्यावं लागणार आहे. आता आपलं उत्तर आलेलं होतं मगाशी 3. 1 2
3 4 5 6 7 आणि 8. 3 हे 2 5 आणि हे 3 8 0. तर याचा आन्सर असं झालं. म्हणजे गुणाकार करत असताना काय करायचं की सुरुवातीला दशांश चिन्ह विसरून जायचं, व्यवस्थित गुणाकार करायचा आणि उजव्या बाजूकडून दशांश चिन्ह द्यायचं आहे. इथेही 8 8 8 8 चा घन 512 आहे. 1 2 3 तीनच घर आहेत. 1 2 3 पॉईंट म्हणजे यांचा गुणाकार 0.512 आहे. परंतु आता सरळ सेवा परीक्षेमध्ये पोलीस भरती, तलाठी, ग्रामसेवक या परीक्षेमध्ये हे पर्याय देतच नाहीत तुम्हाला. पर्याय वेगळे देतात. पर्याय वेगळे दिल्यामुळे काय होतं, आपण असा गुणाकार शिकलेला असतो आणि हेच आन्सर नसणार आहे. तर मगाशी आपण जी उदाहरणं घेतली त्याचा वापर करून म्हणजे आता इथं 1 आहे, 3 घर आहेत म्हणून 1000 गुणुले 2च घर आहेत म्हणून 100. 1 2 3 1003. आता यांचा गुणाकार करूया आपण. खालच्या संख्येचा वरच्या संख्येचा गुणाकार 3च येणार आहे. 1000 1000 1000. आता हा 1 आहे, 1 गुणिले 1 एकच आणि वरचे शून्य देऊया आपण. 8 आहे. 1 2 3 4 5 6 7 8. आता 3/10 8 आहे म्हणजे 10चा 8वा बरोबर 3 गुणिले हे आपल्याला अंशात आणायचं आहे म्हटल्यानंतर इथं मायनस येणार आहे आणि पर्यायामध्ये तुम्हाला हा पर्याय असतो आणि हे आन्सर तुम्हाला सिलेक्ट करायचं असतं. आता याचं कन्वर्ट केलं तरी हेच येणार आहे, परंतु मग परीक्षेत तुम्हाला गडबडीत समजणार नाही. त्यामुळे डायरेक्ट काय करायचं, हीच मेथड करायची आणि जर हा पर्याय असेल तर याला सिलेक्ट करायचं. कधी कधी दोन्हीही पर्याय असतील तर मग दोन्ही पर्याय सिलेक्ट करण्यासाठी तिसरा ऑप्शन असणारच आहे अ ब बरोबर. त्यामुळे ह्या पद्धतीचा आपल्याला वापर करायचा आहे. या पद्धतीने आता ही दुसरी पद्धत झाली. दुसरी पद्धत की काय आहे, जर असा ऑप्शन आला तर या पद्धतीने सोडवायचं आहे. याचा या प्रकारात जर ऑप्शन आला तर कसं सोडवायचं पहा. 8 छेदात काय नाही म्हणजेच 1 असणार आहे गुणुले 1 घर आहे दशांश चिन्ह, 2 घरे आहेत. वरच्या संख्येचा गुणाकार घन 512 8चा आणि खाली 100 गुणिले 10 1000. 512 छेद 1000 म्हणजे 10चा तिसरा. 10चा तिसरा बरोबर 512 गुणिले 10चा वजा तिसरा. हेच असंही देऊ शकतात. याच्या आणखी 2 दशांश चिन्ह पुढे 5.12 5.12 गुणिले 10चा वजा 5वा असाही तुम्हाला पर्याय देऊ शकतात. कारण काय याचं कन्वर्ट पुन्हा काय केलेलं आहे, याचे 2 दशांश वाढवलेले आहेत त्यामुळे इकडे 100 वाढणार आहे, त्यामुळे ते वजा 5 होणार आहे. परीक्षेला अशा प्रकारचं उदाहरण आलेलं आहे. 0.05 गुणिले 0.03 बरोबर किती आणि पर्याय हे दिलेले आहेत. आपण जर आता बेसिक गुणाकार केला असता 5 त्रिक 15 2 घर आणि हे 2 घर म्हणजे 4 घर पॉईंट द्यायचा आहे, परंतु हे पर्यायामध्ये कुठेच नाही. तर तुम्हाला फसवण्यासाठी हा पर्याय दिलेला आहे. तर आपल्याला दशांशमध्ये दशांशमध्येच दिलेलं आहे, आपल्याला त्याचं पूर्णांकात रूपांतर करावं लागेल. व्यवहारिक अपूर्णांकात 0.05 छेद. आता छेदामध्ये लिहिण्यासाठी आपण हा पॉईंट खोडूया. 5 छेद किती होणार आहे 100 गुणिले 3 2 घर आहेत म्हणून पुन्हा 100. वरच्यांचा संख्येचा गुणाकार 5 त्रिक 15 100 गुणिले 100 1000 10,000 होणार आहे. 15 छेद हा 10चा चौथा
परंतु असाही कुठं पर्याय नाहीये. आता हा 1.5 मध्ये जर रूपांतर केलं तर छेदामध्ये 10 येणार आहे 15चं, गुणिले हा 10चा चौथा. आता हा 10चा इथं काय नसतो म्हणजे 1 असतो. घातांकाच्या नियमानुसार काय होणार, हा 10चा 5वा होणार. 1.5 ला 1.5. हाच जर अंशात आपल्याला घेऊन जायचा असेल तर आपण काय करणार, जो त्याचा इंडेक्स आहे त्याला मायनस साइन देणार. 10चा वजा 5वा. हा पर्याय किती आहे, बी. म्हणून बी उत्तर. म्हणजे असा जरी गुणाकार येत असेल तरी तुम्हाला या प्रकारे पण गुणाकार करता आला पाहिजे, कारण का परीक्षेला अशा प्रकारचे पर्याय देतात. कधी कधी हे दोन्हीही पर्याय देतात, त्यामुळे आपण विशेष लक्ष ठेवलं पाहिजे. पुढील प्रश्न 8 भागिले 0.2 0.2 बरोबर किती. पर्याय आपल्याला हे दिलेले आहेत. 8 ला 8 लिहूया भागिले 0.2 म्हणजे 2/10 असणार आहे. भागाकाराचा गुणाकार केल्यानंतर अंश छेदात जाणार आहे आणि छेद अंशात जाणार आहे. 2 के 2 8. 4 गुणिले 10 40. 40 म्हणजेच काय, 4 गुणिले 10. पर्याय क्रमांक 1. त्यांनी घातांक 1 दिलेला आहे. 10चा घातांक 1 केला तरी 10च उत्तर येणार आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे. पहा पुढील प्रश्न 0.1 गुणिले 0.01 गुणिले 0.001 गुणिले 10चा 7वा च्या बरोबर आहे. म्हणजे याची व्हॅल्यू काढून आपल्याला यातला पर्याय शोधायचा आहे. 0.1 म्हणजेच 1/10 इंटू 0.001 0.01 1/100 येणार. 2 आहेत प्लेस, इथे 3 म्हणून 1000 गुणिले 10चा 7वा. आता आपण हे अंशात घेऊन जाऊया. 10चा वजा 1 गुणिले 10चा वजा 2 100 असल्यामुळे 1000 असल्यामुळे 10चा वजा 3 गुणिले 10चा 7वा. घातांकाच्या नियमानुसार हे बेस पाया सेम आहेत. एकदाच लिहिला, वरच्यांची बेरीज होते -1 -2 -3 -3 आणि -3 -6 गुणिले 10चा 7. इथेही गुणाकार असल्यामुळे बेरीज होणार. घातांकाच्या नियमानुसार -6 अधिक 7 10चा 1 10चा 1 म्हणजेच 10. पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे.